श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आज आहे जया एकादशी। प्रत्येक महिन्याला 2 पंधरवाडी म्हणजेच पक्ष असतात। एक शुक्ल पक्ष आणि दुसरा असतो कृष्ण पक्ष। या प्रत्येक पक्षातल्या 11व्या तिथीला एकादशी असं म्हणत असतो। तर आज आहे 8 तारीख आणि आज आहे शनिवार। तसेच माघ शुक्ल पक्षातली जया एकादशी आज आहे। एकादशीच्या या दिवशी आपण आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भरपूर सारे उपाय तोडगे करत असतो, तसेच उपवास देखील करत असतो। तर आजच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला जे काही पितृदोष आहे तो नष्ट होण्यास खूप मदत होणार आहे। त्याचबरोबर आपल्या काही अडचणी आहेत ते भगवान विष्णू नक्कीच दूर करतील आणि आपल्यावर कृपा करतील। तर हे आजचं व्रत जे आहे, जी आजची एकादशी आहे, ते व्रत 3 प्रकारामध्ये केले जाते। म्हणजेच उपाशी राहून, फलहार घेऊन किंवा फक्त पाणी पिऊन देखील हा उपवास केला जातो। परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असं नाही, म्हणून आपल्याला शास्त्राप्रमाणे यावर काही उपाय देखील सुचवले आहेत, तो म्हणजे नामस्मरणाचे। या दिवशी नामस्मरण केल्याने मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर एक छोटा उपाय करायचा आहे, जेणेकरून नामस्मरण तर आपलं होणारच आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहावा, त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले काही दुःख दारिद्र्य दूर व्हावे याच्यासाठी संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णूंच्या फोटोपशी इमेजपशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करून आपल्याला नामस्मरण करायचं आहे। ईश्वराचे सहज घडलेले नामस्मरण ही खूप मोठे काम करून जाते असं आपल्याला माहिती आहे। नामस्मरण केल्यामुळे आपल्या जीवनाला आकार तयार होतो, योग्य तो मार्ग आपल्याला मिळत जातो। नामस्मरणामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। श्री स्वामी समर्थांची सेवा सुद्धा नामस्मरण जप आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या सेवा आहेत। त्यामुळे स्वामींचे अखंड नामस्मरण करत राहणं हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे। तसेच आपल्याला आज संध्याकाळी एकादशीच्या दिवशी जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे। दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे खूप महत्त्वाचे आहे। भगवान विष्णूंना भक्तिभावनेने तुळस वाहणे, तसेच गरजू लोकांना यथाशक्तीने दान केल्याने आपल्याला एकादशीचे पुण्य आपल्या पदरी पडत असते। म्हणून संध्याकाळी दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण नक्की करावे। आपल्यावर येणारे संकटे दूर होतील आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।